तुम्हाला होतात हे कितपत योग्य आहे? सरकारने यायला पाहिजे इकडे असं तुम्हाला वाटत नाही? ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती. सरकार काय म्हणतंय आणि आपण काय म्हणतोय, इथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्याला देण्यापेक्षा आपली भूमिका काय याला किंमत आहे. म्हणजे आंदोलकाची भूमिका चुकते, त्यांनी सरकारकडे जायला पाहिजे, सरकारला यायला पाहिजे. नाही असं नाही म्हणणार मी. त्यांची ज्याची त्याची आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते. मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलक हे चुकीचे आहेत असं कधी मी म्हणणार नाही. ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते, ज्याची त्याची नियम असतात. आपल्याला माहित नाहीये कसं आहे. मी मागेही सांगितलं की मला शेतकऱ्यांच्या बद्दलचं जास्त माहित नाहीये. पण मी तो लढा ज्यावेळेस उभा करेन ना त्यावेळेस पळताभुई सरकारला पळताभुई कमी करेल. कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं मॅनेज अमुक तमुक कुटाने किंवा काय म्हणते त्याला पद असं काय जमत नाही. कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही 60-70 वर्षात. आपण मिळून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो मी. परंतु आता आंदोलन उभं आहे. आता 2 तारखेला आमची बैठक होती राज्यव्यापी. परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली. त्याचं कारण असं होतं की आपल्यात 2 दिसून आहेत. शेतकरी एक दिसला पाहिजे, एकजूट दिसली पाहिजे. ताबडतोब आम्ही ते रद्द करून टाकले. आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचं शेतकऱ्यांवरती इथं. तर आपण मात्र ताकदीनं खंबीर उभा राहू. आता वाट काढली पाहिजे, सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे म्हणून आम्ही रातोरात नागपूरकडे निघालो. शेतकऱ्यांना काय आवाहन करा, आंदोलकांना सुद्धा शांतता. त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत नाही. आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला लागतं. आपण ठाम व्हायचं आणि शांततेत चालू द्यायचं. कोणी वाकडं करत नाही. मनोज जरांगे शेतकऱ्यांसाठी मैदानात होता. नाही आता बघूयात ना यांचं काय होतं. आता तुम्ही आता शब्द देत नाही, परंतु आता यांच्या याच्यावर, कारण हे काही वेगळं नाहीये ना आंदोलन, सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे. आणि आपण 2 शब्द वापरून त्याच्यात काय म्हणतात ना संशयाला वाट करून देऊ नये या मताचा मी आहे. आम्ही सगळा शेतकरीच राज्यातला एक आहे. आता बघूयात सरकार काय करतंय. त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र सरकारला पट्ट्यावर घेणार आहे. कर्जमाफी देईल की वेळ मारून देईल, आता ते काय ठरलंय त्याच्यावरती अगोदर बोलून काहीच उपयोग नाही. आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का? तुम्ही म्हटलं आंदोलनात तुम्ही 2 तारखेला मला वाटतं माझ्या आंदोलनाची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी काय वेगळा नाही, मी शेतकऱ्यांचा. ती प्रतीक्षाच करायला लावू देऊ नये ना. ते काही वेगळे आहेत का? ते पण आंदोलनच करतात ना. निपटून टाकावा विषय आता लगेच, ठेवू नये. नसता खूप विदारक परिस्थिती होऊ शकते. कारण शेतकऱ्यांचे कुटुंब खऱ्यानं सांगतो इतके उद्ध्वस्त झालेत ना. आपल्याला बोलताना मीडियात बाईट देताना भाषण करताना लय गोड लागते. परंतु सत्य परिस्थिती जर बघितली ना, पुस्तक वह्या घ्यायला सुद्धा पैसे नाही. आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप अवघड आहे. की इकडं म्हणजे दर दिवस 10-20 आत्महत्या व्हायला लागल्या. आपण हे सहज घेऊन नाही चालणार हो. प्रसिद्धी, भाषण किंवा लई पब्लिक जमली म्हणून आपण काय म्हणते त्याला उत्साहात यायचं आणि काय पण बोलायचं. त्यांनी शेतकऱ्याचं पोट नाही भरणार, त्यांनी शेतकऱ्याचे प्रश्न नाही सुटणार. तर हे खूप ताकदीनं लढा उभा करून जिंकणं गरजेचं आहे. परंतु सरकारनं मला वाटतं आता कोणाला वाट बघायला लावू नये. विषय संपून टाकावा शेतकऱ्याचा. नागपूरचं आंदोलन चालू आहे दिल्ली, तर तुमच्या आंदोलनाचा पुढचा इशारा काय असेल? हे आता ते पुढचं बघू ना. कशामुळं की हे बघा 2 कधीच दिसू नये या मताचा मी. मला नाही हाव. म्हणजे ते लोक म्हणत असतील लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक ठेवली, मग आलंय का पुन्हा मोठेपणाचं किंवा नेतृत्वाचं हवा आले. आपल्याला शेतकऱ्यापुढं काय देणं घेणं नाही. फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या भूमिकेत. आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, माझं येण्याचं कारण म्हणजे जी काल प्रकार झाला, जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की अटीतटीची वेळ आहे गोरगरीब शेतकऱ्यांवरती. आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे खंबीरपणा. पण त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला माहित नाही. सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांना मदत केली, पुढे केली. आता जे अतिवृष्टीचा सर्वे झाला त्यानुसार काही 2500 करोड रुपयाची मदत केली असं सरकार सांगतंय. अरे बाबा त्यांनी काय होत नाही. तुम्हाला ती आकडा दिसतो, एकदाच दाखवायचा. आपण नाही म्हणत का आता तुम्हाला 1 भाकर आणली, इतक्या जणाला 5 जरी आणल्या तरी पुरत्यान का आपल्याला? हे असं ते आकडा दाखवतात फक्त 31-32 हजार कोटी. अरे इथं नुकसान एकाचं किती झाले ते तर बघा. पीक विम्याचे पैसे नाहीत, मालाला भाव नाही, कर्जमुक्ती नाहीये. या गोष्टी मी म्हणतो हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा ना ह्यो सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच कायम पाडला पाहिजे. त्याशिवाय हे शक्य नाही. कधी होईल एक गाव एक तुकडा? होईल ना. पहिलं आता बघू ना
आता सरकार दखल घेऊन करील वाटतं सगळ्या. नाही केलं तर पुढे हे होतं खेळ 100% होणारच, 100% होणार आहे. चलो धन्यवाद. एक मिनिट सर, ब्रिटनच्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात काँग्रेस रस्त्यावर उतरली, मात्र शेतकऱ्याच्या आंदोलनात अजूनपर्यंत ती पुढे आलेली नाही. कोण पुढे आलं नाही? काँग्रेस नाही, तिथं काही नसतं. काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी पुढं काँग्रेस आलं, बेसराम आलं, असं काही नसतं. इथं शेतकरी एकदा पेटले, सगळे शेतकरी इथं वाट बघून नाही चालत आंदोलन करताना. मी हे आंदोलन केलं, आम्ही वाट नाही बघितली गोरगरीब मराठ्यांनी. वाट बघायची नसती इथं. इथं आपण स्वतः ठाम व्हायचं असतं. आपल्याला एक जिद्द असायला लागते. आपल्याला एक तळमळ गोरगरिबांची आपल्या नजरेत आलेली पाहिजे. ज्यावेळेस गोरगरिबांची तळमळ आपल्या नजरेत येते, त्यांच्या वेदना दुःख आपल्याला माहित होतं ना, त्यावेळेस आपणच हटत नाही. ते आपल्यात आग लागते अगोदर. त्यामुळं काय गरज नाही लागत कोणाची हो. आपण एकदा जिद्दीनं उतरा, कोणाला मॅनेज होऊ नका, फुटू नका. न्यायच मिळतो, जिवंत उदाहरण मी न्यायच मिळतो. जो 70 वर्षात मिळाला नाही ना, तो मराठा समाजाला न्याय मिळाला. तुम्ही ठाम व्हा, तुम्ही जिद्द पक्की असू द्या, न्यायच मिळतो. शेतकऱ्यांचा विषय काय एकदा सुरू झाला ना, एका दणक्यात आउट करून टाकते सगळे प्रश्न, खलास. काय विरोधकाची भूमिका बच्चू कडू निभावत आहे असं वाटतं? हा, मग तसंच म्हणावं लागेल आता. चल धन्यवाद. तिथं वेळ यायलाच नको होती, कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती. सरकारनं एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ आली आणि सरकारनं शब्दही फिरू नये. तितक्या ताकदीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे आणि आंदोलन सुद्धा तितक्या ताकदीनं करणं गरजेचं आहे. आपण पण आंदोलन करताना कुठलंही निर्भीड असलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. शेतकरी 5 वाजून 6 वाजता जे आहे तो हायवे खाली करायच्या सूचना दिल्या होत्या असं पत्र बच्चू कडूंना दिल्याची माहिती होती. मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना 5:58 भेटलं. या प्रकाराकडे तुम्ही कसे बघता, काय सांगता? न्यायदेवतेच्या बद्दल मी नाही बोलणार, कारण शेवटी न्यायदेवता ही आपला सगळ्या गोरगरिबांचा आधार असते. परंतु या आडून सरकारनं काय डाव साधलाय का? मग आता आपण हा डाव मोडून शेतकऱ्यांना कसं यशस्वी करायचं हे आपल्यावरती असतं. आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या आश्वासनाला म्हणा बळी न पडता आपण किती ताकदीनं लढू. गोरगरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस संसार उद्ध्वस्त झालेले आहेत या पावसामुळे. मग आता शेतकरी खूप दिवसानंतर जर ताकदीने एकत्र आलाय, सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत आहे, तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमानं वाट सोडायची नाही आंदोलनाची, लोकशाहीची. आपण 100% यशस्वी होतो. पण आता त्यांचं काय ठरलंय मला माहित नाही. दादा, शेतीमालाला भाव नाही, अतिवृष्टी आहे, कर्जबाजारी शेतकरी आहे, शेतकरी आंदोलन करतोय नागपूरमध्ये. पण चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या हद्दीच्या पुढे आल्याच्या नंतर आम्हाला माहित झालं त्यांची मुंबईत चर्चा आहे की नाही, ते आम्हाला काय अगोदर माहित नव्हतं. परंतु शेतकऱ्यांवरती ही अटीतटीची वेळ होती. गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावरती बसली होती. आपण यावेळेस ताकदीनं साथ देणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही रात्री, तब्येत माझी बरोबर नाहीये तरी पण रात्री आम्ही ताबडतोब निघालो. आता बघून जातो आणि बघतो तिथलं आता काय नियोजन हे मला माहित नाही त्यांचं. भाऊ, या आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय असं वाटतं? कोर्टाचा उपयोग जसे आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते, तसेच या आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले आहेत. म्हणजे सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं, ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे. आपण नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो. ज्या वेळेस जे संकट येतील सरकारच्या वतीनं, न्यायदेवतेच्या माध्यमातून असू द्या, पण तो याला मुख्य कारणीभूत सरकार आहे. सरकारकडून जे षडयंत्र डाव रचले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं न्यायचं हे आपल्यावरती असतं. त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवून ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते. तसं आम्ही केलं. सरकारनं मॅनिफेस्टो मध्ये जाहीर केलं होतं की कर्जमाफी